स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी प्रयागराजमधील माघ मेळाव्यादरम्यान प्रशासनानं त्यांना आणि त्यांच्या अनुयायांना गंगा स्नानापासून रोखल्यानं सरकार विरोधात आंदोलन छेडलेलं आहे, ज्यात त्यांनी आमरण उपोषण करून प्रशासनाच्या निषेधार्थ धरण धरलेली आहे। ज्योतिर्मठ शंकराचार्य म्हणून पदवी वापरण्याबद्दल प्रशासनानं दिलेल्या नोटीसीला देखील त्यांनी आव्हान दिलंय, ज्यामुळे राजकीय वाद आता निर्माण होताना दिसतोय। आंदोलनाची आपण कारण नेमकी काय ती पाहूया। मौनी अमावस्येच्या दिवशी गंगा स्नानापासून रोखण्यात आलंय। त्यांच्या अनुयायांना त्रिवेणी संगमावर रोखलंय। पवित्र स्नान करण्यापासून रोखल्यामुळे वाद निर्माण होतोय। पोलीस आणि प्रशासनानं या ठिकाणी लाठीचार्ज केल्याचाही आरोप आहे। लाठीचार्जमध्ये अनेक अनुयायी जखमी झाल्याची माहिती आहे। हे ढोंग उघडकीस आणलेलं आहे। आम्ही ढोंग समोर आणलं आहे। ज्यांना तुम्ही मुख्यमंत्री असताना राज्य अतिथीचा दर्जा दिलात, ज्यांच्या पायाशी बसलात, पाय धुतलेत, त्यांच्यावरती हल्ला झाला, ते जखमी झाले। अनेक साधू संतांवर हल्ला झालेला आहे। तिथे अयोध्या आंदोलनामध्ये मुलायम सिंग यादव यांनी साधूंवरती गोळीबार केला म्हणून तुम्ही त्यांना अजून माफ केलेलं नाही, पण त्या साधूंचे शंकराचार्य, सगळ्यांचे शंकराचार्य, त्यांच्यावरती हल्ला होतो आहे आणि तुम्ही गप्पा बसलेला आहात। अविमुक्तेश्वरानंदांचं हे आंदोलन गंगा स्नानापासून रोखल्यानं सरकार विरोधात रोष व्यक्त होतोय। या सगळ्या संदर्भात अविमुक्तेश्वरानंद यांची देखील प्रतिक्रिया समोर येते, पाहूया आपण। योगी जिसको आप लोग साधु संत कहते हो, हम तो हुमायूं का बेटा अकबर कहते हैं, हम तो औरंगजेब कहते हैं, ये नहीं है हिंदू कहने के लायक। ये मंदिर तोड़ने का समर्थन करने वाला आदमी है। 150 से ज्यादा मंदिर तोड़ दिए गए, एक शब्द नहीं निकला इसके मुंह से, इसलिए कि इसकी मुख्यमंत्री की गद्दी ना चली जाए। मुख्यमंत्री की गद्दी को महत्वपूर्ण समझने वाला पौराणिक मूर्तियों के सामने क्या हिंदू हो सकता है? वो सत्ता लुलूप है, वो हिंदू नहीं है। यही योगी जिसको आप लोग साधु योगी सरकार विरोधात रोष व्यक्त केला जातोय। सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीकरता 66 अर्ज दाखल आहेत। काल शेवटच्या दिवशी जिल्हा परिषदेकरता 28 तर पंचायत समितीकरता 38 अर्ज प्राप्त झाले आहेत। खानापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी 4 जिल्हा परिषद गट आणि 8 पंचायत समिती गणावरती कमळ चिन्हावरती निवडणूक लढवते। आज सर्व गट आणि गणातून भारतीय जनता पार्टीचे उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।